मुंबईच्या रस्त्यांवरून धावणारी ती पिवळी आणि काळी ऑटो रिक्षा दिसायला अगदी साधी, रोजच्या प्रवासाचं एक सर्वसामान्य माध्यम. पण विचार करा, जर याच रिक्षाच्या ड्रायव्हर सीटवरती बसलेल्या चालकाला कोणता नियम लागू होतो, यावरून महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन सगळ्यात मोठे गट एकमेकांसमोर उभे ठाकणार असतील तर. एक असा नियम ज्याचा थेट संबंध मराठी अस्मिता, प्रांतिक ओळख आणि मुंबईच्या रोजच्या अर्थकारणाशी जोडलेला. जेव्हा मुंबईतील ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती किंवा मराठी बोलण्याचे नियम पुन्हा एकदा चर्चेत येतात, तेव्हा तो केवळ वाहतूक विभागाचा किंवा नियमावलीचा विषय राहत नाही. तो बनतो थेट राजकीय वर्चस्वाचा, मराठी मतदारांच्या विश्वासाचा आणि मुंबईच्या भूमीवर कुणाचे वर्चस्व चालणार या संघर्षाचा एक नवीन अध्याय. विचार करा, मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा चालकाला मराठी भाषा आलीच पाहिजे हा नियम नक्की कोणासाठी? तो मुंबईतील मराठी माणसाच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आखला गेलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे, की केवळ राजकीय निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरलं गेलेलं एक भावनिक हत्यार? जेव्हा उद्धव ठाकरे यांचा गट मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या हक्कांवरून आक्रमक होतो आणि त्याच वेळी एकनाथ शिंदे यांचं सरकार या धोरणांवर आणि नियमांवर आपली वेगळी भूमिका मांडतं, तेव्हा त्यामागे नक्कीच कोणती तरी मोठी राजकीय रणनीती दडलेली असते. आणि या सगळ्या राजकीय खेळींमध्ये सकाळी घरून पोट भरण्यासाठी रिक्षा घेऊन बाहेर पडणाऱ्या त्या सामान्य चालकाचे आणि रोज रिक्षानं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांचं काय होतं? आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबईतील रिक्षा चालकांशी जोडलेल्या या मराठी भाषेच्या नियमाचा, त्यामागच्या राजकीय संघर्षाचा आणि या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मराठी अस्मितेच्या राजकारणाचा एक सखोल, तटस्थ आणि बौद्धिक शोध घेणार आहोत. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यातील ही नवीन राजकीय लढाई नक्की काय आहे, तिच्या भूतकाळात काय संदर्भ आहेत आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणावर याचा काय परिणाम होणार आहे, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा. मुंबई आणि मराठी भाषा यांचा संबंध आजचा नाही. 1960च्या दशकात जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, तेव्हापासून मुंबईवर मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा हक्क हा राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण या सूत्रासोबतच मराठी माणूस आणि भूमिपुत्रांचा न्याय हा मुख्य अजेंडा होता. मुंबईत बाहेरून येणाऱ्या स्थलांतरितांमुळे स्थानिक मराठी माणसांच्या नोकऱ्यांवर आणि व्यवसायांवर गदा येत असल्याची भावना त्यावेळी निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर टॅक्सी, रिक्षा आणि स्थानिक सेवा क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे हा मुद्दा वेळोवेळी समोर आणला गेला. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी वाहतूक विभागाने एक नियम लागू केला होता. मुंबई आणि ठाणे परिसरात ऑटो रिक्षाचा परवाना म्हणजेच परमिट मिळवण्यासाठी अर्जदाराला मराठी भाषेचं मूलभूत ज्ञान असणं आणि त्यानं मराठी बोलता येणं अनिवार्य असेल. या नियमामागचा अधिकृत उद्देश असा होता, स्थानिक प्रवाशांशी संवाद साधताना चालकाला कोणतीही अडचण येऊ नये आणि प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी. परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते या नियमामागे नेहमीच एक मोठा सामाजिक आणि राजकीय आयाम राहिलाय. आता इतर राजकीय पेच निर्माण होतो जेव्हा मुंबईतील रिक्षा परमिटचा विषय येतो किंवा मराठी भाषेच्या सक्तीची चर्चा सुरू होते, तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण दोन स्पष्ट प्रवाहांमध्ये विभागलं जातं. एक प्रवाह असं मानतो, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत जर काम करायचं असेल तर स्थानिक भाषेचा आदर करणं आणि ते शिकणं ही प्रत्येक परप्रांतीय किंवा स्थानिक चालकाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. दुसरा प्रवाह असा तर्क देतो की मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं महानगर आहे आणि भारताच्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला देशात कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे भाषेच्या नावावर कोणाची आर्थिक नाकेबंदी किंवा अडवणूक केली जाऊ नये. या दोन परस्पर विरोधी भूमिकांच्या मध्ये जेव्हा शिवसेना दोन धड्यांमध्ये विभागली गेली, एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, तेव्हा मराठी भाषेच्या या मुद्द्याला एक भयंकर धार आली. दोन्ही गटांना हे सिद्ध करायचं आहे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे, मराठी माणसांच्या हक्कांचे आणि खऱ्या शिवसेनेचे खरे वारसदार तेच आहे. ठाकरे गटाची भूमिका स्पष्टपणे आक्रमक राहिलेली. त्यांच्या मते मुंबईत मराठी भाषेची गळचेपी सहन केली जाणार नाही. जर मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर चालकाला मराठी आलीच पाहिजे. या नियमाची अंमलबजावणी अत्यंत कडकडीत झाली पाहिजे, तशी त्यांची ठाम मागणी असते. प्रशासनानं किंवा सरकारनं या नियमात कोणती ढिलाई दिली तर तो मराठी माणसावर झालेला अन्याय मानला जाईल आणि त्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल, असा इशारा ठाकरे गटाकडून दिला जातो. ठाकरे गटासाठी हा मुद्दा केवळ रिक्षा चालकांचा राहत नाही, तर तो मुंबईवरील मराठी माणसाचा अधिकार टिकवून ठेवण्याचा एक मोठा लढा बनतो.
दुसऱ्या बाजूला इकडे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि त्यांचा गट या विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. शिंदे गटाचा प्रयत्न हा असतो, एकीकडे मराठी माणसाचं हित आणि मराठी भाषेचा सन्मान जपला गेला पाहिजे, तर दुसरीकडे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि सर्वसामान्य कष्टकरी चालकांवर कोणताही अन्याय होणार नाही. प्रशासकीय पातळीवर नियमांची अंमलबजावणी करताना व्यवहारी मार्ग कसा काढता येईल यावर शिंदे सरकारचा भर असतो. परंतु ठाकरे गट या मवाळ आणि व्यावहारिक भूमिकेला मराठी अस्मितेशी केलेली तडजोड असं नाव देऊन शिंदे गटावर सतत हल्लाबोल करत असतो. इथं आपण या विषयाची आर्थिक आणि सामाजिक पैलू समजून घेतला पाहिजे. मुंबईतील ऑटो रिक्षा क्षेत्र हे रोज लाखो रुपयांची उलाढाल असणारं आणि हजारो कुटुंबाचं पोट भरणारं क्षेत्र. या क्षेत्रात काम करणाऱ्या चालकांमध्ये जसे स्थानिक मराठी तरुण आहेत, तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि देशाच्या इतर भागातून आलेले हजारो स्थलांतरित नागरिक आहेत. अनेक दशकांपासून हे चालक मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा पाठीचा कणा बनले. जेव्हा जेव्हा मराठी भाषेच्या चाचणीचा किंवा परमिटच्या नियमांचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम या चालकांच्या उपजीविकेवरती होतो. ज्या चालकांना मराठी व्यवस्थित बोलता येत नाही किंवा जे चाचणीत नापास होतात त्यांना परमिट मिळत नाही किंवा त्यांचं परमिट रद्द होण्याचा धोका निर्माण होणार आहे. यातून एक नवीन आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण होतो. काही वेळेस या नियमांचा गैरफायदा घेऊन भ्रष्टाचाराचे किंवा दलालीचे मार्ग मोकळे होतील काय असे आरोप केले जातात. परंतु प्रवाशांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर परिस्थिती वेगळी दिसते. मुंबईत राहणारा सामान्य नागरिक जो दररोज रिक्षानं प्रवास करतो त्याला अशी अपेक्षा असते चालकानं त्याच्याशी सौजन्यानं आणि स्थानिक भाषेत संवाद साधावा. अनेकदा भाषेच्या अज्ञानामुळे किंवा स्थानिक ठिकाणांची माहिती नसल्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यात खटके उडतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी चालकाला स्थानिक भाषेचं आणि भागाचं ज्ञान असणं अत्यंत व्यवहार्य मानलं जातं. आता या सगळ्या वादाचा सर्वात महत्त्वाचा राजकीय पैलू आणि मानसशास्त्रीय पैलू पहा. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकारण आहे का, तर नक्कीच आहे किंवा नक्कीच नाही. मुंबईतील मराठी मतदारांची संख्या ही कोणत्याही पक्षासाठी विजय मिळवण्यासाठी निर्णायक असते. ठाकरे गट असो वा शिंदे गट दोघांनाही मुंबईतील मराठी मतं आपल्याकडे आकर्षित करून आपल्याकडे ठेवायचे. ठाकरे गट जेव्हा मराठी भाषेचा आणि रिक्षा नियमांचा मुद्दा धसाला लावतो तेव्हा तो आपल्या पारंपरिक मराठी मतदारांना असा संदेश देण्याचा प्रयत्न करतो की सत्ता नसली तरी आम्हीच मराठी माणसांच्या हक्काची ढाल बनून रक्षण करत आहोत. तर शिंदे गट जेव्हा प्रशासकीय पातळीवर निर्णय घेऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं किंवा या सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतो तेव्हा तो समावेशक विकास आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार यांची मेळ घालण्याचा प्रयत्न करतो. या दोन राजकीय रणनीतीमधील संघर्षामुळेच रिक्षाच्या एका साध्या नियमावरून मुंबईचं राजकारण तापतं. प्रत्येक पक्ष या मुद्द्याचा वापर स्वतःचं राजकीय वजन वाढवण्यासाठी आणि दुसऱ्या पक्षाला मराठी विरोधी ठरवण्यासाठी करतो. पण या संपूर्ण संघर्षाचा शेवट करताना आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलं पाहिजे. मराठी भाषेचं रक्षण आणि संवर्धन हे केवळ राजकीय आंदोलनांनी किंवा सक्तीच्या नियमांनी होणार आहे की त्यासाठी व्यापक, सकारात्मक आणि सर्वांगीण दृष्टिकोन हवा. रिक्षा चालकाला मराठी शिकवणं हा नक्कीच भाषेचा प्रचार करण्याचा एक मार्ग असू शकतो, पण तो केवळ राजकीय कुरघोडीचा विषय मांडला तर त्यातून भाषेचं भले होतं की मूळ विषयाला बगल दिली जाते हाही प्रश्न आहे. आजच्या या बदलत्या काळात जिथं मुंबई हे जागतिक अर्थकारणाचं केंद्र बनत आहे तिथं मराठी भाषेचा अभिमान बाळगतानाच आपण सामाजिक सुलोका कसा राखणार आहोत. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय रस्सीखेच मराठी माणसाला खरोखरच न्याय मिळवून देईल की हा मुद्दा फक्त निवडणुकांपुरताच मर्यादित राहील. आजच्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे? मुंबईतील ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेची अट ही योग्य आणि आवश्यक आहे का? या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या राजकीय लढाईकडं तुम्ही कसं पाहता? तुमच्या कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.